पोरगी आहे, देते त्रास, देव दे, आई आहे करील सहन, तुमच्या पुतणीसारखी आहे? अवदसा म्हणशील तर करेल का माफ कुणी? लहान बहीण समजा म्हटलं असतं, पण मावशी नाही, किती साधी तिची आई. अवदसा आमचा, यांचा बहिणीसारखे आहे. तुम्ही काही करू नका पुतणीला, तुमच्या स्वार्थी. मला समजते बालभारती. चलाखी करते आली, तिचा आत्या तर कुठे? तू पाहुणचार करतीये. मी तुला बहीण समजते, खाते आहे तिला मटणासारखं. नको, करेल सोय. रविवारी 2 किलो आणतो, 7 किलो आणू? आवडत नाही ना तुला, मग कशी आणशील? मुलीसाठी ताई आणेल मी. ताई म्हणाली. घाबरली. घाबरायचं. सुधीर परमार, पहा, 5 किलो मटण देते म्हटलं. अवदसा हसते आहे. तू आम्हाला बोलते 2 किलो. खातो की नाही अजून? तर करते भून भून. लोक म्हणतात जबराला भूत घाबरतं. इथं उलटं भूताला जब्बर घाबरते. गप्पा बसा बाबा. पाहिलं, आई माझ्यावर किती प्रेम करतीये. आवडत नाही तरी मटण आणतीये विचारी. तूच आहे का कार्टे? आईची फिरकी घेतीये. कशी काय उठली आज? कुठे जायचं आहे का? कुणी साहेब येतो आहे? अवदसा होती तेव्हा. ताई, मोठी बहीण आणि पोरकी आहे तर. कार्टी म्हणतीये आई माझी. सुनंदा, किती घाबरले मी चुडेलचा अंगात चुडेल. तुझे बाबा किती घाबरले, पण कमीच घाबरली नाही का हो मी? सुधीर परमार, मला वाटलं जीव जाईल तुझा. स्वातीसाठी आईबद्दल विचार करत होतो, कोण चांगलं राहील. सुनंदा परमार, इतका उतावीळ आहे की चितेलाच फेरे मारेल लग्नाचे. काय नशीब माझं, कसा नवरा आहे माझा. लोक डफले वाजवतात मरतं तेव्हा. नवरा माझा वाजवेल बँड बाजा. सुधीर परमार, नाही सुनंदा, थांबेल मी. 13 दिवस पोलीस संशय घेता. सावधानी जरुरी है. मी होती म्हणून राहिली. दुसरी गेली असती पळून. चाळे पाहिले असते तर तुझे आणि तुझ्या बाप्पाचे. स्वाती, कशी आहे आई तू? तुला प्रेम कळत नाही? त्याला विचार, त्याला मिळत नाही. फिरकी घेताय बाबा, किती प्रेम करता तुझ्यावर. जाऊ दे, काय विशेष? कसं काय उठली लवकर? स्वाती, काही नाही. बाबा, आई इतकी बोलते तर म्हटलं अंघोळ करून आईला मदत करू. सुनंदा परमार, काहीतरी गडबड आहे. आपली पोरगी नाही आहे. सुधीर परमार, पहा तुझी कोणी आहे. आम्ही म्हटलं देऊ 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 तुला म्हटलेलं. सोळ पोरीचं शरीर. मीच आहे बाबा. कशाला छळाता तू? अंघोळ कर, तोपर्यंत मी देवाजवळ दिवा लावते आणि मी कांदा कापते, मिरच्या कापते. ये लवकर. सुनंदा परमार, देवाजवळ जाशील, दिवाही लावशील? हो म्हटली. सुनंदा परमार, दवाखाने उघडले की दवाखान्यात न्या माझ्या पोरीला. हो न्या दवाखान्यात. सर्व चेकअप करा. पैसे नसतील तर दागिना मोडा एखादा. स्वापी, बस झालं. अंघोळ कर आणि ये. आई स्वयंपाकघरात. मूर्ख, काहीही बोलते.